नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ आहे ना खूप खास होणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। आज तुम्हाला ना असा स्वस्तात मस्त मी मेकअप करून दाखवणार आहे। अफोर्डेबल रेंजमध्ये सगळे प्रोडक्ट आहेत। तर असं आपण रोज कधी मेकअप तर करत नाहीत, पण कोणाचं लग्न झालं, कार्यक्रम झाला तर आपल्याला मेकअप हा थोडासा करायला पाहिजे असं मला तरी वाटतं। म्हणजे आपला कॉन्फिडन्स लेवल हाय होती आणि कॉन्फिडन्स आपला असला की मग आपल्याला रिस्पेक्ट मिळायला लागते आणि आपला मेकअप छान असला की आपल्यालाही पाहायला छान वाटतं आरशामध्ये स्वतःला आणि कॉन्फिडन्स आपला वाढतो। मग आपल्याला सगळं छान वाटायला लागतं की आपला मेकअप छान आहे बाबा, आपण सुंदर दिसतोय असं काही वाटतं। मग आपण जर छान नाही आवरलं किंवा मग आपण बाहेर कुठं गेलो आणि कोणीतरी छान आवरलंय, साडी छान घातली असं आपल्याला पाहायला भेटलं तर मग असं वाटतं कुठेतरी आपला कॉन्फिडन्स लो होतो आणि आपल्याला वाटतं की अरे आपण पण असं आवरायला पाहिजे होतं छान। तर मग चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज मी छान असा एक लुक तुमच्यासोबत शेअर करते आणि महागड्या गोष्टी नाही आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वस्तात मस्त असा मेकअप तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। चला तर मग मेकअपला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले मी इथं मॉइश्चरायझर लावणार आहे निव्याचं। तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही लावू शकता। मी नेहमी निव्याचं यूज करते म्हणून आज तेच लावणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी इतकं घेतलंय हातावरती, एवढं चेहऱ्यासाठी पुरेसं आहे। चेहऱ्यावरती मी अप्लाय करून घेते हे। एक मिनिट, मला इथं मिरर पाहिजे। एक सेकंड। चला थोडंसं गळ्याला सुद्धा लावून घ्यायचं आणि चेहऱ्यावरती पूर्ण हे अप्लाय करून घ्यायचं असं। लगेचच फरक दिसायला लागतोय, चेहरा असा ग्लोईंग वाटायला लागलाय, स्किन छान झाली आहे। पहा फरक। त्याच्यानंतर ना मी इथं हुडा ब्युटीचं फाउंडेशन घेतलेलं आहे हातावरती थोडंसं, एवढं पुरेसं आहे। हे मी पहिले फाउंडेशन लावून घेते चेहऱ्यावरती। अजून थोडंसं। फाउंडेशन ब्युटी ब्लेंडरनं ब्लेंड करायचं। ब्रशपेक्षा मला तरी असं वाटतं की ब्युटी ब्लेंडरनं छान ब्लेंड होतं ते, किंवा मग हातानं ब्लेंड करायचं। मी हातानंच ब्लेंड करत असते, हातानं छान होतं मला असं वाटतंय। हे पहा लावून झालेलं आहे। त्यानंतर मी असं ब्लेंड करते त्याला। फाउंडेशन नेहमी असं ओढायचं नाही जास्त, ओढलं की हे पहा इथं मी असं डॅब 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 करून लावलंय ना, हे पहा कसं छान बसलंय। आणि तेच जर मी इथं असं ओढलं ना तर हे पहा कसं स्पॅच पडतं, इथं फरक लगेच जाणवतो। इथं पहा आणि इथं पहा, आणि हे मी असं डॅब डॅब करून लावलंय ना तर हे पहा, आणि इथं असं स्पॅच पडल्यासारखं झालंय। तर हे ना मी इथं अजून थोडंसं लावते आणि हे असं 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 लावते, डॅब डॅब करून असं असं लावायचं।
थोडंसं मानेला लावून घेते. चेहऱ्याचा फरक तुम्ही जाणू शकता, कसं वेगळा दिसतोय, चेहरा वेगळा दिसतोय आणि मान वेगळी दिसते. तर मी थोडंसं इथं मानेला वगैरे लावून घेते. तर मी इथं माझ्याकडं लूज पावडर आता नाही आहे, म्हणून मी इथं कॉम्पॅक्ट पावडर लावते. पावडर पण सेम त्याच स्टेपनं असं म्हणजे लावायची, अशी ओढायची नाही पावडर लावताना. असं अशी डॅप 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 करून लावायची. डोळ्याच्या खाली लावायची अशी पूर्ण पावडर लावून घ्यायची चेहऱ्याला. आणि मेन म्हणजे कानं विसरायचे नाही कधीच, कारण कानं वेगळे दिसतात, चेहरा वेगळा दिसतो आणि ते फार खूप विचित्र दिसतात. ते चांगलंच नाही वाटत पाहणाऱ्याला पण आणि नंतर आपल्याला पण. त्याच्यामुळं कानं आणि मान कधीच नाही विसरायचे. कानाला लावून घ्यायचं थोडंसं. मानेला तरी आपण एक टाइम लावतो, पण कानं मला तरी असं वाटतं की आपण विसरून जातो लावायचे. तर कानं कधी नाही विसरायचे, कानाला थोडीशी लावून घ्यायची अशी. कानाला लावल्याच्या नंतर मग चेहरा, कान. आय शॅडोची पॅलेट घेतलेली आहे मॅट लुकची. त्याच्यामध्ये 8 शेड आहेत आय शॅडोचे आणि प्लस त्याच्यामध्ये 2 हायलायटरचे सुद्धा शेड आहेत. तर आपल्याला कधी वाटलं हे हायलायटर हे आपल्या स्किन टोनला मॅच होते तर हे पण लावू शकतो, कधी हे पण लावू शकतो. अशी एक पॅलेट तुम्ही घेऊन ठेवली ना, तुम्हाला नेहमी उपयोगी पडेल. त्याच्यानंतर माझ्याकडे हे मिस गोल्डची पण आहे, मी खूप जास्त दिवस झाले घेतली होती, पण ही आता जास्त उपयोगात येत नाही. मला हे शेड नाही आवडत एवढे डार्क असे जास्त, तर ते मी लावत नाही. हे पा, हे अशी मला आवडत नाही जास्त आता. तर हे न्यूड शेड मला आवडतात, हे छान वाटतात आपल्याला लावल्याच्या नंतर. तर याच्यातलंच मी एक शेड लावणार आहे. ब्रश घेऊन लावते. हा ब्रश घेतलाय मी, ब्रशचा पूर्ण सेटच घेतला होता. तुम्ही आय शॅडो हातानं लावायचं म्हणलं ना तरी तुम्ही लावू शकता, हातानं सुद्धा काही हरकत नाही. आणि छान प्रॉपर असं हातानं लावलं ना तरी होतं, पण मी आता ब्रशनं लावते. मी याच्यामध्ये कोणता शेड लावते, याच्यामधले ना सगळेच शेड खूप छान येतं, सगळे माझ्या स्किन टोनला असे मॅच होते, तर छान दिसते. तर हा शेड मी यूज करते इथं. आय शॅडो लावून झालेला आहे. त्याच्यानंतर आय शॅडोच्या नंतर मी लावणार आहे मस्कारा. लायनर लावणार आहे, त्याच्यानंतर मी ब्लशर लावणार आहे. ब्लशरसाठी ना मी हा शेड यूज करणार आहे, हे पहा. ब्लशरसाठी ना हा शेड यूज केलाय मी, हे पहा. हे स्विस ब्युटीचं आहे हायलायटर आणि मला याच्यामध्ये सुद्धा आलेले आहेत 2 शेड,
हे पा इथं हायलायटरचे 2 शेड आलेले आहेत, पण तो शेड आता मी नाही यूज करत. हा शेड माझा फेवरेट आहे स्विस ब्युटीचा, खूप छान दिसतो हा हायलायटर. एक मिनटं, मी याला सुद्धा आहे ना या ब्रशनं लावून घेते. जिथं जिथं वाटते तिथं नाकावरती. पा त्याच्यानंतर इथं इथं कपाळावरती. इथं त्याच्यानंतर ना मी ही स्विस ब्युटीची लिपस्टिक लावते. टिकलीशिवाय ना कुठलाही लुक मला असं वाटतं इनकम्प्लीटच आहे. हे पहा कसा वाटला माझा आजचा लुक. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि लुक कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मला. आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मला तर हा लुक खूप जास्त आवडलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा असा लुक. खूप छान आणि अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. त्यानंतर आरशामध्ये स्वतःला पाहिलं आणि एवढी सगळी हाईट पाहून मग देवाला म्हटलं की एवढी सगळी हाईट दिली, तब्येत का नाही दिली, असं म्हणत माझा व्हिडिओ संपवते. बाय.